नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमी मध्ये. मित्रांनो, आज आपण नवीन इनिशिएटिव्ह सुरू करत आहोत, नवीन सिरीज सुरू करत आहोत घटना दुरुस्तीची. नाव स्पर्धा परीक्षांचा जर आपण अभ्यास करत आहोत तर आपल्याला दरवर्षी डायरेक्टली इनडायरेक्टली घटना दुरुस्ती किंवा अमेंडमेंट वरती क्वेश्चन आपल्याला आलेले दिसतात. सो या सिरीज मध्ये आपल्याला संविधानाच्या अंमलबजावणीपासून ते आतापर्यंत ज्या ज्या महत्वाच्या घटना दुरुस्ती झालेल्या आहेत त्या सर्व पाहायच्या आहेत. आणि तेवढ्या डिटेलमध्ये आपल्याला पाहायचे आहेत की तुम्हाला जर घटना दुरुस्तीवरती क्वेश्चन आला तो तुम्ही अटेम्प्ट करणारच, पण आपल्याला ह्या घटना दुरुस्त्या पाहताना सुप्रीम कोर्टाने दिलेले विविध निर्णय असतील, नवीन नवीन कन्सेप्ट ज्या त्याने इंट्रोडक्शन दिलेले असतील त्या सगळ्या देखील आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजेच घटना दुरुस्तीची ही सिरीज पाहत असताना तुम्हाला इंडियन पॉलिटीच्या बऱ्याचशा दुसऱ्या सेक्टर्समध्ये पण त्याचा भरपूर फायदा होणार आहे. सो तुम्हाला करायचं काय आहे की युट्यूब चॅनलला जा, आपल्या त्याच्यामध्ये प्लेलिस्ट मध्ये जा आणि प्लेलिस्ट मध्ये घटना दुरुस्ती नावाची जी प्लेलिस्ट असेल तिला सेव्ह करून ठेवा. म्हणजे जसा जसा व्हिडिओ अपलोड होत राहील, जशा घटना दुरुस्ती अपलोड होत राहतील तुम्हाला त्या मिळत राहतील. ओके, तर सुरुवात करूया. आज आपल्याला पहिल्या घटना दुरुस्तीपासून सुरुवात करायची आहे आणि तीही इन डिटेल इन डेप्थ आपल्याला पाहायची आहे. काही समजत नसेल, काही नवीन तुम्हाला एखादा व्हिडिओ पाहिजे असेल, नवीन सजेशन्स द्यायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. सो पहिली घटना दुरुस्ती आपल्याला आज पाहायची आहे. फर्स्ट अमेंडमेंट जी 1951 मध्ये झाली होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे 1950 लाच आपले संविधान इम्प्लिमेंट झाले आणि 1951 लगेच घटना दुरुस्ती करण्याची का गरज आली. ओके, तर थोडस सर्कमस्टन्सेस आपण व्यवस्थित समजून घ्यावा की त्यावेळेसच्या सरकारला काय गोष्टी फेस कराव्या लागत होत्या. असं समजा की तुम्ही गव्हर्नमेंट आहात आणि इमॅजिन करा, आता बघा 47 ला आपल्याला इंडिपेंडन्स मिळालेला आहे. एक अंडर डेव्हलप, एक अविकसित अर्थव्यवस्था म्हणून आपण जन्म घेतलेला आहे. वसाहतवादाचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. भारत पूर्णपणे एकात्मिक झालेला नाही, इंटिग्रेट झालेला नाहीये. आणखी राज्यांची पुनर्रचना होणं बाकी आहे. म्हणजे थोडीशी गदारोळाची परिस्थिती होती. खूप सारं मायग्रेशन बेंगॉलमध्ये होत होतं, बांगलादेशमधनं, त्यावेळेस पाकिस्तान म्हटलं जायचं त्याला. तर या सगळ्या समस्या होत्या. आपण जस्ट न्यूली फॉर्म झालेलो देश होतो आणि देशाला एकत्रित आणून मजबूतरित्या ठेवायचं होतं. बट त्यावेळेसचा मीडिया, त्यावेळेस काय होत होतं, सरकारवरती मग बरेचसे आरोप होत होते की सरकारनं बऱ्याचशा एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग्स केलेले आहेत, मायग्रेशन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, सरकारच्या पॉलिसीवरती बोट उचलली जात होती. प्लस आता एकीकडे आता आरोप तर होत आहेत आपल्यावरती, सरकारवरती आरोप होत आहेत, दुसरीकडे सरकारला सगळ्या गोष्टींची सुरुवात शून्यापासून करायची होती. म्हणजे बघा ना, आपल्याला रस्ते बनवायचे आहेत, रेल्वे जाळं विकसित करायचे, पोर्ट्स बनवायचे आहेत, फॅक्टरीज बनवायच्या आहेत. म्हणजे प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, ऍग्रिकल्चर असू द्या, सर्व्हिस सेक्टर असू द्या, सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी जमिनीवरती होणार होत्या. आणि त्यावेळेस आता जमीन काय असते, ही प्रॉपर्टी असते. आणि त्यावेळेस प्रॉपर्टी हा फंडामेंटल राईट होता, मूलभूत अधिकार होता. म्हणजे सरकार काही जरी करायला गेलं तर लगेच याचिकाकर्ते काय करत होते, कोर्टामध्ये जात होते आणि मग त्या कामावरती स्टे येत होते. सरकारवरती वापस मग आरोप होणार, वापस मीडिया येणार त्याच्यामध्ये. पण जे सुरुवातीच्या कामाला मजबूत प्रशासन आपल्याला पाहिजे होतं ना, किती अडचणी येत होत्या. म्हणून शासनाने ही पहिली घटना दुरुस्ती केली आणि ह्याच्यामध्ये आपल्या संविधानामध्ये काही मोठे चेंजेस देखील केले. आता ते चेंजेस आपण पाहणार आहोत. इव्हन आपलं जे संविधान इम्प्लिमेंट झालं 26 जानेवारी 1950 ला, तेव्हा जे सरकार अस्तित्वात होतं ते लिमिटेड ऍडल्ट फ्रँचायझी, मर्यादित लोकांनी निवडून दिलेलं सरकार होतं, जे आपली संविधान सभा होती. त्यातले हे लोक आपलं भारत सरकार बनलेलं होतं. आणि जे पहिलं इलेक्शन झालं ते झालं होतं सुरू ऑक्टोबर 1951 ला आणि जे संपलं मार्च 1952 ला. मग आपलं सरकार फॉर्म झालं, पहिलं निवडून आलेलं. पण हे म्हणजे ही जी पहिली घटना दुरुस्ती आहे ही पहिल्या इलेक्शनच्या आधीच झाली होती. ही फॅक्ट देखील लक्षात ठेवा. चलो, पहिली घटना दुरुस्ती आता इन डिटेल बघूयात. थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला काय आहे. 1950 मध्ये भारतीय राज्यघटना लागू केली आणि पुढच्याच वर्षी झाली. स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीच्या आधी ही घटना दुरुस्ती झाली होती, जे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि या दुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत 3 बदल केले, महत्वाचे असे 3 बदल केले. बाकी छोटे मोठे असे बरेच बदल होते, पण जे इम्पॉर्टंट आहेत ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला बदल केला ते म्हणजे आर्टिकल 15 मध्ये सुधारणा केली. आधी काय होतं, मुळात आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 15 मध्ये आर्टिकल 15(1), आर्टिकल 15(2) आणि आर्टिकल 15(3) अशा 3 तरतुदी होत्या. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय सांगितलेलं आहे की जे राज्य आहे ना, तो धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान इत्यादीच्या आधारावर भेदभाव करणार नाही नागरिकांमध्ये. आणि हे जो आर्टिकल 15 आहे तो इंडियन सिटीजनला पण प्राप्त होतो आणि फॉरेनर्सला पण प्राप्त होतो. राज्य लोकांमध्ये काय करणार नाही, भेदभाव करणार नाही. आर्टिकल 15 मधलं पहिलं. जे दुसरं उपकलम आहे 15चं ते काय सांगतं, हे नागरिकांना, लोकांनी एकमेकांमध्ये भेदभाव करू नये. म्हणजे हे नागरिकांना कोणत्याही आधारावर भेदभाव न करण्याचा अधिकार सुनिश्चित करतो.
म्हणजे तुम्ही माझ्याशी मी तुमच्याशी असा लोक एकमेकांमध्ये भेदभाव करणार नाहीत. त्याच्या मग बरेचसे उदाहरणं दिले. सार्वजनिक ठिकाणी येण्यापासून रोखणं, हॉटेल्स असतील, उपहारगृह असतील, रेस्टॉरंट्स असतील, सिनेमागृह असतील, अशा ठिकाणी आपण म्हणतो ना भेदभाव केला जाणार नाही कोणाला, रोखलं जाणार नाही कोणाला. हे 8.15 2 मध्ये सांगितलेलं आहे. आणि 15.3 मध्ये काय सांगितलेलं आहे की सरकारला महिला, हे खूप महत्वाचे लक्षात राहू द्या, महिला आणि मुलांच्या हितासाठी कोणताही कायदा तयार करण्याचा अधिकार देतो. म्हणजे इथे काय सांगितले, लिंगाच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. पण इथे काय सांगितलेलं आहे की महिलांसाठी राज्य विशेष तयारी किंवा विशेष तरतूद करू शकतो. म्हणजे राज्य महिलांसाठी विशेष कायदा सुद्धा बनवू शकतो. म्हणजे इथे आपल्याला ही गोष्ट क्लिअर होते. पण इथे काय होतं, मागासवर्गीयांचं जे होतं ना क्लॉज ते नव्हतं, जी उपकलम होतं ते नव्हतं की जे शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या मागासलेले वर्ग असतील त्यांच्यासाठी राज्य काय करेल, विशेष तरतूद करेल. ते आर्टिकल 15 मध्ये नव्हतं. आणि आपला जर समाज बघितला, हजारो वर्षापासून काय झालं होतं, जातींमध्ये डिवाइड झाला होता. ज्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर जाती होत्या, कास्ट होत्या, त्या हजारो वर्षापासून अंडर डेव्हलप राहिलेल्या होत्या, सप्रेस झालेल्या होत्या. आणि आता तर फ्रीडम मिळालेलं आहे. आणि फ्रीडम मिळाल्यानंतर आपण तर समानतेचं तत्व ऍक्सेप्ट केलेलं आहे, इक्वालिटीचं तत्व ऍक्सेप्ट केलेलं आहे. मग जे समानतेच्या खाली राहिलेले लोक आहेत त्यांना वरती आणण्यासाठी काय करावं लागेल, त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करावे लागतील, विशेष कायदे करावे लागतील, तर ते समान लेवलला येतील ना. आणि मग जेव्हा सरकार असे कायदे बनवायला जात होता, मग लगेच लोक काय करत होते, याचिका टाकत होते कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्ट काय वाचणार, अरे धर्म, वंश, जात याच्यावरती भेदभाव करता येत नाही, मग तुम्ही जातीसाठी कसं काय विशेष कायदे बनवू शकता, असं सुप्रीम कोर्ट म्हणायचं. मग सरकारला काय वाटलं की आपण याच्यामध्ये क्लॉज ऍड करू. कारण की आता आपल्याला 1951 आहे, खूप मोठ्या स्कीम काढायच्यात, प्रोग्राम्स काढायच्यात, शून्यातून सुरुवात करायची आहे. तर मग गोरगरिबांसाठी, जे मागासलेले वर्ग असतील त्यांच्यासाठी विशेष तरतूद करावे लागतील. आणि विशेष तरतूद करायला आपण जातोय तर आर्टिकल 15 मधला पहिला क्लॉज रोखतोय, न्याय व्यवस्था रोखते. म्हणून आर्टिकल 15 मध्ये 4थं कलम नंतर जोडलं गेलं. आर्टिकल 15 मध्ये 4थं उपकलम जोडलं गेलं. आता बघा, त्याच्यासाठी ही केस लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन सुद्धा येऊन गेलेला आहे. काय आहे, स्टेट ऑफ मद्रास वर्सेस श्रीमती चंपाकम दोरायराजन 1951. महत्वाची केस होती. मद्रास काय करत होता, मद्रास जात, धर्म, वंश इत्यादीच्या आधारावरती आरक्षणाची तरतूद देणारे कायदे बनवत होता. म्हणजे तामिळनाडूचा भाग त्यावेळेस मद्रास राज्य बनलं जायचं, तर तो बनवत होता. आणि मग त्याच्या विरोधामध्ये लोक कोर्टामध्ये गेले. ओके, हे बघा, मद्रास सरकारने धर्म, वंश, जातीच्या आधारावर आरक्षण देणारे आदेश जारी केले होते. मग त्याच्या अगेन्स्ट लोक कोर्टामध्ये गेले. मग कोर्टानं काय केलं, आर्टिकल 15चं एक भाग वाचला आणि त्यांनी सांगितलं काय की घटनात्मक शाब्दिक अर्थ लावला. सुप्रीम कोर्टाने म्हटला की मागासवर्गीयांसाठी सार्वजनिक संस्थांमध्ये राखीव जागा अनुच्छेद 15(1) आणि 29(2) चे उल्लंघन करते. 29(2) जे आहे ना, भारतामध्ये सर्वांना कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार देतो. तर त्याचा उल्लेख हे होतो, उल्लंघन होतं. आणि 15(1) पण उल्लंघन होतं. 15(1) जे आपण आता म्हणलं, धर्म, वंश, जात, लिंग इत्यादीच्या आधारावर भेदभाव होणार नाही. आणि इथे तुम्ही भेदभाव करतायत असं कोण म्हटलं, सुप्रीम कोर्ट म्हटलं. म्हणून 15 मध्ये 4थं क्लॉज लावलं गेलं. हे बघा, म्हणून निर्णयाचा प्रभाव रद्द करण्यासाठी आर्टिकल 15 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि 15(4) हे नवीन उपकलम जोडलं. 15(4) उपकलम काय आहे, ज्याने सरकारला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या किंवा अनुसूचित जाती, शेड्यूल्ड कास्ट आणि अनुसूचित जमातींच्या, शेड्यूल्ड ट्राइब्स कल्याणासाठी, उत्थानासाठी, कल्याणासाठी कोणताही कायदा करण्याचा अधिकार दिला. आता तुम्हाला हे परमनंट लक्षात राहील. 15 मधलं 4थं उपकलम पहिल्या घटना दुरुस्तीनं इन्सर्ट केलं आणि त्याचा उद्देश होता की जे सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले वर्ग आहेत, अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, त्यांच्यासाठी राज्य कायदा करू शकतो. म्हणजे आता सुप्रीम कोर्ट वाचणार तर सुप्रीम कोर्ट काय म्हणणार, ओके तुम्ही आरक्षण देऊ शकता, तुम्ही रिझर्वेशन देऊ शकता, तुम्ही विशेष कायदे करू शकता. आर्टिकल 15 मध्ये हा बदल केला. पुढे जाऊयात. आता एक गोष्ट तुम्हाला 15 मधली कळाली की जे मागासलेले वर्ग आहेत त्यांच्यासाठी कायदे करू, कारण की सरकार नवीन आहे, भारत देश नवीन आहे आणि या नवीन देशामध्ये काय आहेत, वर्ग असे फ्लक्च्युएट झालेले आहेत, अप डाऊन अप डाऊन. हे जे डाऊन मध्ये आहेत त्यांना अप मध्ये आणायचं आहे, इक्वल लेवलला आणायचंय, तर त्यांच्यासाठी विशेष कायदे करावे लागतील. मग पहिल्या घटना दुरुस्तीने काय केला, दुसरा महत्वाचा बदल केला आर्टिकल 19 मध्ये. आर्टिकल 19 आता तुमचा अभ्यास असेल, त्याच्यामध्ये पॉलिटिक्सचा अभ्यास सुरू केला असेल तर तुम्हाला आर्टिकल 19 व्यवस्थितरित्या माहित असेल. आर्टिकल 19 काय करतो, आपल्याला भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देतो. 6 बेसिक फ्रीडम स्वातंत्र्य त्याच्यामधलं एक आहे भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. आणि त्याच्यावरती काय करायच्या होत्या, मर्यादा आणायच्या होत्या.
आता तुम्हा सगळ्यांना एक कन्सेप्ट माहित असेल की आपल्याला जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत ना त्याच्यावर ते काय आहेत, क्वालिफाईड इन नेचर आहेत. मिळालेले मूलभूत अधिकार क्वालिफाईड इन नेचर आहेत, पात्रता धारण करणाऱ्यालाच ते मिळत आहेत. याचा अर्थ काय होतो? सो आपले मूलभूत अधिकार हे क्वालिफाईड आहेत, याचा अर्थ काही पात्रता आपल्याला पूर्ण करावे लागतात. त्या पात्रता म्हणजे काय की माझ्या मूलभूत अधिकाराच्या वापरामुळे इतरांच्या अधिकारावरती मर्यादा येऊ नये, मला मिळालेले मूलभूत अधिकार आहेत त्याचा उपभोग घेताना राष्ट्र सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सार्वजनिक व्यवस्था बिघडू नये, देन परराष्ट्राशी आपले मैत्रीपूर्ण असलेले संबंध ते खराब होऊ नयेत. म्हणजे या गोष्टी जर मी टिकवतोय तरच मला मूलभूत अधिकार मिळतात, अन्यथा मला मूलभूत अधिकार मिळणार नाहीत. म्हणजे माझ्या जर मूलभूत अधिकारामुळे इतरांच्या मूलभूत अधिकारावर मर्यादा आल्या, राष्ट्र सुरक्षाचा प्रश्न निर्माण झाला, दंगे फसाद झाले, तर मला मूलभूत अधिकार मिळणार नाही. सो आपले मूलभूत अधिकार हे काय क्वालिफाईड इन नेचर आहे. आणि आर्टिकल 19 मध्ये पण सांगितलेलं आहे की हे जे स्वातंत्र्य मिळालेले आहेत ना 6, त्याच्यावरती काय रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स आहेत. रिझनेबल वाजवी मर्यादा आहेत. वाजवी वाजवी म्हणजे काय तर न्यायालय चेक करू शकतो त्याला ते खरंच वाजवी आहेत की नाही. पण लक्षात काय ठेवायचंय की आपल्याला मिळालेले जे स्वातंत्र्य आहे त्याच्यावरती मर्यादा आहे. तर आता मर्यादा काय होत्या, मी तुम्हाला म्हटलं ना सरकारवरती खूप आरोप होत होते, सरकार एक्स्ट्राज्युडिशियल किलिंग्स करतोय, मायग्रेशन्स होते, सरकारच्या फॉरेन पॉलिसी असतील, म्हणजे बऱ्याचशा टीका होत होत्या. आणि सुरुवातीच्याच काळात जर सरकारला असं फेस करावं लागेल तर भारत युनिफिकेशन कसं होणार, भारत इंटिग्रेट कसा होणार, म्हणून काही मर्यादा आणखी आणणं गरजेचं होतं किंवा ह्या व्याख्यांना स्पष्ट करणं गरजेचं होतं. ते बघा आता काय केलं. आता 19(1) मधलं जे पहिलं स्वातंत्र्य आहे भाषण आणि अभिव्यक्ती, त्याला आपण म्हणतो फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, भाषण आणि अभिव्यक्त. आता हे काय भारतीय नागरिकांना त्याचा स्वातंत्र्य मिळतं आणि हा अधिकार लोकशाहीचे काय अनिवार्य वैशिष्ट्य आहे. लोकशाही आहे तर लोकांना लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार असतो, व्यक्त होण्याचा अभिव्यक्त होण्याचा अधिकार असतो, ते तुम्ही चिनून नाही घेऊ शकत. ते काय आहे एक बेसिक फीचर आहे आपल्या डेमोक्रेसीचा. ओके. पण 19(2) मध्ये काय सांगितलेलं आहे, हे स्वातंत्र्य कमी करू शकणारे काही रेस्ट्रिक्शन्स पण आहेत, हे देखील 19(2) मध्ये सांगितलं होतं. आता त्या रेस्ट्रिक्शनची आपल्याला काय करायची होती, व्याख्या बदलायची होती, काही घटक त्याच्यामध्ये ऍड करायचे होते. ओके. तर 2 याच्यामध्ये 2 चेंजेस केले होते. एक केला होता 19(2) मध्ये आणि एक होता 19(6) मध्ये, 19च्या 6व्या मध्ये. आता ते काय आपण बघूयात. आता 19(2) मध्ये काय दुरुस्ती केली. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपलं संविधान इम्प्लिमेंट झालं होतं ना तेव्हा भाषण आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती काही मर्यादा होत्या. कोणकोणत्या मर्यादा होत्या, या 3 होत्या. सिक्युरिटी ऑफ नेशन किंवा राज्याची सुरक्षा आपण ज्याला म्हणतो. दुसरं होतं शालीनता व नैतिकता, इथिक्स, मोरॅलिटी, डिसेन्सी ज्याला आपण म्हणतो. म्हणजे मला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे जर इथिकल व्हॅल्यूज बिघडत असतील, डिसेन्सी बिघडत असेल, मोरॅलिटी बिघडत असेल, सामाजिक अनैतिकता निर्माण होत असेल तर मला ते स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि तिसरं होतं न्यायालयाचा अपमान आणि बदनामी, डिफॉर्मेशन, जे आता न्यूज मध्ये चालू आहे. तर ह्या कारणामुळे तुमच्या मूलभूत अधिकारांवरती, तुमच्या मूलभूत स्वातंत्र्यावरती काय होते, रेस्ट्रिक्शन्स होते. कोणकोणते, राज्याची सुरक्षितता, शालीनता व नैतिकता, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, न्यायालयाचा अपमान आणि डिफॉर्मेशन, बदनामी. या कारणामुळे 19 वरती काय होते, रेस्ट्रिक्शन्स होते. पुढे पहिल्या घटना दुरुस्तीनुसार काय केले, याच्यामध्ये पहिल्या 19च्या दुसऱ्या उपकलमामध्ये खालील 3 गोष्टी आणखी वाढवल्या. या तर होत्याच, आता ह्या 3 गोष्टी आल्या. कारण की पहिली गोष्ट याच्यामध्ये केली, परदेशी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध. जे फ्रेंडली रिलेशन्स आहेत आपल्या इतर देशांशी, ते जर बिघडत असतील भाषण आणि अभिव्यक्तीमुळे तर तिथे सुद्धा काय असतील, मर्यादा असतील. कारण की बरेचसे त्यावेळेस मॅगझिन्स होते, न्यूजपेपर होते, हे सरकारच्या फॉरेन पॉलिसीवरती आरोप करत होते. मग ते आपल्या शेजारील देशांची असू द्या, नॉन अलाइनमेंटच्या संदर्भामध्ये असू द्या, श्रीलंका सोबतची असू द्या, बऱ्याचशा गोष्टींमध्ये काय होत होते, मग सरकारवरती त्यावेळेस आरोप होत होते. आणि मग साधारण परिस्थिती बिघडू नये, लोकांनी उद्रेक काय करू नये, कारण की जस्ट आपण इंडिपेंडेंट झालो, जस्ट आपला देश बनलेला आहे, म्हणून हे क्लॉज त्याच्यामध्ये टाकलं गेलं. सेकंड थिंग म्हणजे सार्वजनिक व्यवस्था, पब्लिक ऑर्डर. जर एखाद्याच्या भाषण करण्यानं, आज पण बघतो एखाद्या व्यक्ती बघतोय ना, एखाद्या जिल्ह्यामध्ये जातो, एखाद्या ठिकाणी जातो, तर तिथली परिस्थिती किती खराब होते, त्यावेळेस काय सिच्युएशन असेल. आज तर सगळ्या गोष्टी असून सुद्धा एवढी कॉन्ट्रोवर्सी, एवढी वल्नरॅबिलिटी आपल्या समाजामध्ये आली. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ठिकाणी जाण्याने सुद्धा सामाजिक आरोग्य बिघडतंय आज पण. त्यावेळेस पण ही कंडिशन असणार आहे. तर तेव्हा सार्वजनिक व्यवस्था पण टाकली. आणि तिसरं, गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे, इन्साइटमेंट फॉर द ऑफेन्स. गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणारं जर कोणी भाषण करत असेल त्याला पण हे स्वातंत्र्य मिळणार नाही.
कारण की सुरुवातीपासून आज पण आपण बघतोय खलिस्तानी वगैरे बघतोय ना, किती म्हणजे किती निदर्शनं प्रदर्शनं देशाच्या विरोधात केले जात आहेत, देशाची इंटिग्रिटी ब्रेक करण्यासाठी किती प्रयत्न केले जात आहेत. कुठेतरी ते कमी व्हावे, गुन्ह्याला चिथावणी नाही मिळाली पाहिजे. म्हणजे माझ्या बोलण्याने जर लोक उद्रेक करू लागले, गुन्हा करू लागले, तर मला ही स्वातंत्र्य मिळणार नाही. म्हणजे आर्टिकल 19 मध्ये हा एक मोठा बदल केला की 3 क्लॉज ऍड केले त्याच्यामध्ये. कशामध्ये? आपल्या रेस्ट्रिक्शन्स मध्ये, जे स्वातंत्र्य भाषण आणि अभिव्यक्तीचं मिळालेलं त्याच्या रेस्ट्रिक्शन मध्ये हे ऍड केलं. चलो, 19.2 मध्ये पण बदल केला, 19.6 मध्ये पण बदल केला. 19.6 काय म्हणतो की भारतामध्ये तुम्हाला कोणताही व्यवसाय, व्यापार, बिझनेस हे आचरण्याचा तुम्हाला अधिकार आहे. डॉक्टर, वकील, पोलीस, कोणी म्हणजे भारतामध्ये तुम्हाला कोणतंही प्रोफेशन तुम्ही स्वीकारू करू शकता. तुम्हाला त्याचं स्वातंत्र्य मिळालंय. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी काय करायचंय, जो काही क्रायटेरिया सांगितलेला आहे, जे काही क्वालिफिकेशन सांगितलेले ते ग्राह्य करायचं. म्हणजेच उगत नावाच्या पुढे डॉक्टर, वकील आपण लावू शकत नाहीत. डॉक्टर लावायचे तर तुम्हाला ती डॉक्टरची डिग्री पूर्ण करावी लागेल, ते क्वालिफिकेशन तुम्हाला घ्यावं लागेल. सो 19.6 आपल्याला भारतामध्ये काय करतो, कोणतेही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य देतो. आता याच्यावरती पण काय आहेत, निर्बंध आहेत. आता याच्यामध्ये काय होतं की आपल्याला बरेचसे, आता तुम्हाला म्हटलं नवीन देश आहे, आपल्याला नवीन जस्ट सुरुवात केलेली आहे, तर आपल्याला त्यावेळेस काय करायचं होतं की बरेचसे बिझनेस सरकारला स्वतःच्या हातात घ्यायचे होते. बरेचसे सेक्टर आपल्या सरकारला स्वतःच्या हातात घ्यायचे होते. म्हणजेच नॅशनलायझेशन करायचं होतं. काय करायचं होतं? राष्ट्रीयकरण करायचं होतं. आणि जेव्हा सरकार असं काय करायला जात होतं, वापस कोर्टामध्ये लोक जात होते, वापस सरकारवरती रेस्ट्रिक्शन्स होत होते. कारण की त्यावेळेस बघा, एखादी सेक्टर, एखादी कंपनी प्रायव्हेट वर्गाच्या हातात आहे. तो प्रायव्हेट वर्ग जाणार का ग्रामीण भागामध्ये विकासासाठी, लोकांच्या हितासाठी तो काम करेल याची शाश्वती आहे का? अरे वा, माझी प्रायव्हेट कंपनी, चला आपण गरिबांसाठी काम करू, चला आपण ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करू. नाही. प्रायव्हेट जे फर्म असतात, कंपनी असतात, व्यक्ती असतात, इंडिव्हिज्युअल असू द्या किंवा कंपनी असू द्या, ही स्वतःच्या फायद्यासाठी काम करणार, नफ्यासाठी, प्रॉफिटसाठी काम करणार. म्हणून सरकारला काय वाटतं, जे काही महत्वाचे उद्योग आहेत, महत्वाचे जे क्षेत्र आहेत, ते आपल्याकडे घ्यावे, त्यांचं नॅशनलायझेशन करावं. नॅशनलायझेशन म्हणजे कम्प्लिटली सरकारची मालकी. मग सरकार काय करू शकतो, त्याला ग्रामीण भागात पाठवू शकतो, गोरगरिबांसाठी काम करायला लावू शकतो. पण सुप्रीम कोर्टामध्ये केसेस जात होते आणि त्याच्यावरती स्टे येत होते. ह्याच्यामध्ये काय बदल केला, 1951च्या दुरुस्तीने असे एक उपकलम जोडले याला की नागरिकांना, लक्ष देऊन ऐका, नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून अथवा राज्याने अथवा राज्याच्या स्वामित्व किंवा नियंत्रण असलेल्या महामंडळाने कोणताही व्यापार, धंदा, उद्योग किंवा सेवा चालविण्याचा अधिकार राज्याला देण्यात आला. सोप्या भाषेमध्ये सरकार नागरिकांना दूर करून, म्हणजे जे प्रायव्हेट क्लास असतील त्यांना वगळून अंशतः किंवा पूर्णतः स्वतः उद्योग चालवू शकतो, स्वतः कंपन्या रन करू शकतो, स्वतः व्यापार करू शकतो. आणि मग या क्लॉजमुळे सरकारचं नॅशनलायझेशन करण्याची जी प्रोसेस होती ती सिंपल झाली. आता सुप्रीम कोर्ट बघणार तर त्याला हे क्लॉज दिसणार की यस, राज्य स्वतःचा व्यवसाय करू शकतो, नॅशनलायझेशन, स्वतःच्या कंपन्या राज्याच्या म्हणजे आपल्या झाल्या, त्या जनतेच्या. कारण की आपण निवडून दिलेलं सरकार असतं, आपण आपले प्रतिनिधी पाठवतो आपल्यावरती राज्य करण्यासाठी, तर त्याच्यामुळे त्या कंपन्या पण आपल्या झाल्या. ठीक आहे, तर हे क्लॉज त्याच्यामध्ये ऍड झालं आणि अशा प्रकारे सरकारच्या राष्ट्रीयकरणाच्या मार्गातील अडचणी दूर झाल्या. म्हणजे पहिलं आपण बघितलं की आर्टिकल 15 मध्ये काय झाले, चेंजेस झाले. 15 मध्ये काय झालं, एससी एसटीसाठी, मागासवर्गांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्याला मिळाला. आणि 19 मध्ये काय झालं, तर 19 मध्ये 2 बदल झाले. एक तर भाषण आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरच्या मर्यादा वाढवल्या, त्यावेळेस काळाची गरज होती, आज पण आपल्याला ती दिसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिकल 19.6 मध्ये सुद्धा बदल केला. काय केला, तर राज्य स्वतःचा बिझनेस, धंदा, व्यापार वगैरे चालवू शकतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, बरेचसे मार्क्स तुमचे कव्हर होतील. तर तिसरा महत्वाचा बदल जो बघायचा आहे आपल्याला, तो म्हणजे आर्टिकल 31A आपल्या संविधानामध्ये टाकला, प्लस 9th शेड्यूल पण, जे पुढे आपण बघणार आहोत. 9वी अनुसूची, कारण की जेव्हा संविधान बनलं होतं तेव्हा फक्त 8 अनुसूच्या होत्या. 9वी अनुसूची ही पहिल्या घटना दुरुस्तीनं आपल्या संविधानामध्ये टाकली. ओके, मी ज्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतो ना, तर ऑलवेज इमॅजिन करा की 1950चा एरा आहे का, आणि तेव्हा शासनाची गरज काय होती, मग म्हणजे तुम्हाला जस्टिफाय करायला सोपं होईल. आणि सध्या आर्टिकल पहिली अमेंडमेंट जी आहे ही न्यूज मध्ये आहे. ओके, कशामुळे न्यूज मध्ये आहे, जे बघितलं आपण, डिफामेशन, बदनामी, हे आणि हे जे रेस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत ना, हे जे 3 रेस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत ना, याच्यामुळे हे सध्या न्यूज मध्ये आहे. कारण की नोव्हेंबर 2022 मध्ये हे खूप चर्चेमध्ये आलं होतं. कारण की सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दायर केलेली आहे. त्या याचिकेमध्ये सांगितलेलं आहे, हे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत ना, हे रेस्ट्रिक्शन्स काय करायचे, एकदा चेक करा सुप्रीम कोर्टाने. कारण की याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे संविधानाची मूलभूत संरचना ब्रेक होते.
स्पेशली पहिल्या घटनादुरुस्तीने टाकलेले हे जे निर्बंध आहेत ना, याच्यामुळे त्या याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे की याच्यामुळे आपल्या संविधानाची मूलभूत संरचना जी आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ते ब्रेक होतं. आपल्या मूलभूत अधिकारावरती मर्यादा येतात असं त्या याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे आणि ती याचिका सुप्रीम कोर्टानं ऍक्सेप्ट केलेली आहे. म्हणजे सध्या हे न्यूजमध्ये याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. युपीएससी मेन्स मध्ये पण तुम्हाला याच्यावरती आन्सर रायटिंग करावी लागू शकते. सो तेवढ्या डिटेलमध्ये आपण हे घेतलेलं आहे. चलो पुढे जाऊ. आर्टिकल 31 राईट टू प्रॉपर्टी संबंधित हे आर्टिकल आहे, अतिशय महत्वाचं आहे. याच्यावरती सुद्धा भरपूर क्वेश्चन आलेले आहेत. तर याच्यामध्ये काय केलं आपण, एक नवीन उपकलम जोडलं, आर्टिकल 31A. 31A याच्यामध्ये तुम्ही बरेच वेळेस न्यू एक्झाम मध्ये हे आर्टिकल 31 हे कलम तुम्ही ऐकलं असेल. हे कलम टाकण्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय होता बरं? आता मी तुम्हाला म्हटलंय की आपण सुरुवात केलेली आहे, आपल्या देशाने सुरुवात केलेली आहे आणि सगळ्या गोष्टी जमिनीवरती होणार आहेत. आणि भारतामध्ये त्यावेळेस जमिनी सुधारण्याचे होण्याच्या आधीचे बरेचसे लॉज होते, कायमधारा पद्धती होती, विविध जमीनदारीचे, प्रत्येक राज्याचे वेगवेगळे ऍक्ट होते, शेकडो कायदे होते प्रत्येक राज्याचे. मग राज्य जमीन आपल्या स्वतःकडे घ्यायला गेला, मग बरेचसे कायदे आडवे यायचे, मग लोक सुप्रीम कोर्टामध्ये जाणार, मग त्या कामावरती स्टे येणार. म्हणजे शासनाला जमीन पाहिजे होती सोप्या भाषेमध्ये त्यावेळेस. मग शासनाने काय केलं, आर्टिकल 31 हे जे नवीन कलम टाकलं ते काय म्हणतं की हे कलम 14 आणि 19 द्वारे जी गॅरंटी दिलेली आहे, जी हमी दिलेले मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल 5 प्रकारच्या कायद्यांना आव्हान देण्यापासून संरक्षण करतो. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, याच्यामध्ये काही 5 प्रकारचे कायदे आहेत. आता सध्या मला वाटतंय हे 5 प्रकारच्या याच्यामध्ये 250 पेक्षा जास्त कायदे नव्या अनुसूचीमध्ये येतात. ठीक आहे, त्याचा अर्थ काय, जे जे कायदे नवव्या अनुसूचीमध्ये असतील तर त्याच्यामुळे आर्टिकल 14 आणि 19चं उल्लंघन होत आहे. आर्टिकल 14 मध्ये काय सांगितलेलं आहे, सर्वांसाठी समान कायदा, सर्वांना समान कायद्याचे संरक्षण. मग इथे काय होतं, काही लोकांसाठी कायदा ब्रेक होतो, काही लोकांसाठी होत नाही. आणि 19 म्हणजे एखाद्याची जमीन घेतली, त्याला इक्वालिटीचं प्रिन्सिपल ब्रेक झाले की नाही त्याचं, की अरे तुम्ही म्हणजे तू आता जमीनदार आहे, तू काय म्हणणार, समजा मी शासनानं त्या जमीनदाराची जमीन घेतली आणि मी तो जमीनदार आहे, तर मी काय म्हणणार कोर्टात जाऊन, बघा माझी जमीन घेतली म्हणजे बाकी नागरिकांसाठी एक कायदा, माझ्यासाठी एक कायदा, आर्टिकल 14चं मला फंडामेंटल राईट मला भेटत नाही, कोर्ट न्याय दे. मग कोर्ट काय म्हणेल, सरकारला अरे 14 मध्ये तुम्ही असं करू शकत नाही, नागरिकासोबत त्याची जमीन वापस. सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो. 19 मध्ये काय सांगितलं, राईट टू प्रॉपर्टी. कारण की 19 मध्ये जे 6 बेसिक स्वातंत्र्य त्यावेळेस 7 होते, त्याच्यामध्ये 7 होतं राईट टू प्रॉपर्टी. आर्टिकल 31 पण राईट टू प्रॉपर्टी प्रोटेक्ट करत होतं प्रॉपर्टीला, म्हणून नवीन कलम लावलं 31A. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलंय, जे जे कायदे 9व्या अनुसूचीमध्ये असतील आणि त्या कायद्यांमुळे जर आर्टिकल 14 आणि 19 ब्रेक होत असेल तरी पण तू जमीनदार कोर्टात जाऊ शकत नाही, म्हणजे नागरिक कोर्टात जाऊ शकत नाही, किंवा कोर्ट त्याच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू देऊ शकत नाही. म्हणजे काय केलं, संरक्षण दिलं. अधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल या 5 प्रकारच्या कायद्यांना आव्हान देण्यापासून, कुठे आव्हान देण्यापासून, कोर्टामध्ये आव्हान देण्यापासून संरक्षण. क्लिअर. आर्टिकल 31 मुळे जरी आपलं आर्टिकल 14 आणि 19 ब्रेक झालं तरी आता आपण कोर्टात जाऊ शकणार नाहीत. आणि नंतर मग सुप्रीम कोर्टाने बरेचसे निर्णय दिले की 1973 नंतरचे बनलेले जे कायदे असतील नव्या शेड्यूल मध्ये त्याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू होईल, पण 73च्या आधीच्या याच्यावरती नाही देऊ शकत. हे पण लक्षात ठेवा. ओके, तर हे 5 प्रकारचे जे कायदे कशासाठी आहेत बघा. द स्टेट अक्वायर्स इस्टेट, संपदा किंवा संपत्ती आपण म्हणतो, इस्टेट अँड रिलेटेड राईट्स. राज्य लोकांची डायरेक्ट इस्टेट घेऊ शकतो आणि त्याच्यावरचे अधिकार पण घेऊ शकतो, असे कायदे. दुसऱ्या प्रकारचे कायदे काय आहेत, टेकिंग ओव्हर प्रॉपर्टीज मॅनेजमेंट बाय द स्टेट. त्या प्रॉपर्टी जी काय असेल तिचं व्यवस्थापन राज्य करेल. कॉम्बिनेशन ऑफ कंपनीज, म्हणजे कंपनी जे असतील 2-4 मिळून असतील किंवा कंपनी पूर्ण एंटायर असेल ती सुद्धा राज्य स्वतःकडे घेऊ शकतो. एक्सटिंग्विशमेंट अँड अल्टरेशन ऑफ कॉर्पोरेट डायरेक्टर्स ऑर शेअर होल्डर्स राईट. आता एखादी मोठी कंपनी आहे, कॉर्पोरेट आहे, त्याच्यामध्ये काय असतात, शेअर होल्डर असतात, भाग भांडवल त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे. तर त्यांचे अधिकार शासन कमी पण करू शकतो आणि किंवा बदलू पण शकतो, कमी पण करू शकतो किंवा बदलू शकतो. म्हणजे पूर्ण मॅनेजमेंट या कॉर्पोरेटचं सरकार स्वतःकडे घेऊ शकतो. आणि एक्सपायरेशन अँड मॉडिफिकेशन ऑफ मायनिंग लिजेस, जे सुरुवातीच्या काळामध्ये मायनिंगसाठी प्रायव्हेट लोकांना दिलेले असतील ना, ते मायनिंगचे परवाने शासन रद्द करून स्वतःकडे घेऊ शकतो. अशा या 5 क्षेत्रामध्ये जे काय कायदे बनतील, कशामध्ये, 9व्या शेड्यूल मध्ये, 9व्या अनुसूचीमध्ये, त्याच्यामध्ये त्या कायद्यांना काय मिळेल, संरक्षण मिळेल. सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू देऊ शकणार नाही. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा.
प्लस पुढे आर्टिकल 31B आणि 9वी अनुसूची जे मी तुम्हाला सांगितलं ते देखील याच्यामध्ये हे केलेलं आहे. तर 31B कशासाठी, आता 31A मध्ये तर गोष्टी क्लिअर झाल्या, पण 31B काय, तर 31B ऑलवेज तुम्हाला 9व्या अनुसूची सोबत वाचायचं आहे. कारण की जे तुम्हाला म्हटलं ना, जे काही कायदे 9व्या अनुसूचीमध्ये असतील त्याला काय मिळतं, प्रोटेक्शन मिळतं. इथे काय सांगितलेले, हे 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या कायद्यांचे आणि नियमांचे संरक्षण करते. त्यासाठी हे खास 31B देखील जोडण्यात आलं. आणि कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव त्यांना आव्हान आणि अवैध केल्या जाण्यापासून संरक्षित करते. सुप्रीम कोर्टात आव्हानही देता येणार नाही आणि त्यांना इलिगल आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं पण म्हणता येणार नाही. हे 31B मध्ये सांगितलेलं आहे. 31A 31B हे नवीन कलम जोडले गेले आणि 9वी अनुसूची सुद्धा जोडली गेली. ओके, सो ही होती पहिली घटना दुरुस्ती. त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवलं आपण, आर्टिकल 15, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 31 मध्ये बदल केले आणि 9वी अनुसूची संविधानाला जोडली गेली. तर 9व्या अनुसूचीमध्ये जे काही कायदे असतील त्याला काय मिळतं, प्रोटेक्शन मिळतं. एकदम सार सांगायचं म्हणलं ह्या सेशनचा तर मित्रांनो एवढंच आहे. 50ची कंडिशन होती, सरकारला सगळं काही सुरू करायचं होतं, त्याच्यामुळे लोकांच्या काही स्वातंत्र्यावर मर्यादा आणायच्या होत्या, जमीन संदर्भामध्ये जे कायदे होते त्याच्यावरती मर्यादा आणायच्या होत्या आणि जे मागास वर्ग होते त्यांच्यासाठी विशेष तरतूद करायच्या होत्या. हे आपण इन डिटेल पाहिलं आहे. काही अडचण असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपली ही जी प्लेलिस्ट आहे नक्की सेव्ह करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही घटना दुरुस्ती अपलोड होतील त्या तुम्हाला कळत राहतील. थांबूया इथेच. जय हिंद, जय भारत. थँक्यू सो मच.